सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणे सुंदर सुंदर रांगोळ्या, ज्या तुम्ही तुमच्या दरवाजासमोर काढू शकाल. सुंदर आणि सोप्या अशा सर्व रांगोळ्या आहेत आजच्या. तुम्हाला सगळ्यांना या रांगोळ्या काढायलाही जमतील. तर नक्की सगळ्यांनी शेवटपर्यंत सगळ्या रांगोळ्या पहा आणि नक्की काढायचा पण प्रयत्न करा. आजच्या डिझाईन तुम्हाला नक्की आवडतील. अशाच सगळ्या डिझाईन आहेत आणि दिसायलाही खूप सुंदर दिसणाऱ्या अशा डिझाईन आहेत. थोड्या कलरफुल डिझाईन्स आहेत, म्हणजे मी आज थोडेसे कलर्स वापरून डिझाईन्स काढलेल्या आहेत. डेली यूजच्या आहेत, बट तरी पण थोड्या प्रमाणात आपण यामध्येही कलर वापरून थोड्या वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळ्या काढू शकतो. म्हणजे रोज रोज तेच कलर, तेच रांगोळी, तर कधी-कधी आपल्याला कंटाळा येतो की तेच कलर वापरायचे. तर अशा पद्धतीने आपण थोडेसे वेगळे कलर वापरूनही छान अशी रांगोळी काढू शकतो. तर अशा पद्धतीने आपली ही पहिली डिझाईन बघा. कशी वाटते? सुंदर दिसते की नाही? तर आपली ही पहिली डिझाईन काढून झालेली आहे अशा पद्धतीने. छान, सिंपल आणि एकदम पटकन होणारी डिझाईन आहे. तर पुढची डिझाईन आपली 3 ते 1 मध्ये आपल्याला काढायची आहे. ही तर अगदी सोपी डिझाईन आहे. फक्त आपल्याला लाईन्सवरती ही डिझाईन आहे पूर्ण. फक्त आपल्याला रेषा सरळ मारायला आल्या की आपली ही डिझाईन एकदम परफेक्ट होते. आणि आजचे जरा मी कलर कॉम्बिनेशन पण जरा वेगळ्या प्रकारे यूज केलेले आहेत. आणि तुम्ही पण नेहमी अपोजिट कलर्स यूज करत जा. जेव्हा जेव्हा आपण रांगोळ्या काढतो तेव्हा एकच टाईप आपण रेड, येल्लो हे कलर आपण जास्त वापरत असतो, पण दुसरेही कलर आपण वापरून सुंदर सुंदर रांगोळ्या काढू शकतो. फक्त कलर वापरताना अपोजिट कलर्स वापरायचे, म्हणजे आपली रांगोळी छान दिसते, अट्रॅक्टिव्हनेस येतो रांगोळीमध्ये. तर बघा, यामध्ये आपण पिंक आणि ग्रीन कलर वापरलेला. ग्रीन पण नाही आहे, पोपटी कलर आहे तो. तर अशा पद्धतीने आपण जर अपोजिट कलर्स वापरले तर आपली रांगोळी अट्रॅक्टिव्ह होते. अशा प्रकारे आपल्याला अशी फुलांचा आकार काढून घ्यायचा आहे. आणि आपली रांगोळी रेडी झालेली आहे. पुढची आपली जी डिझाईन आहे ती 4 ते 2 टिपक्यांमध्ये आपल्याला काढायची आहे. आणि अगदी सुंदर डिझाईन आहे ही. सगळे आपले डेली यूजसाठी ही डिझाईन काढू शकता तुम्ही. तशा आजच्या डिझाईन थोड्याशा ट्रेडिशनल वेमध्ये, म्हणजे सणांच्या वेळेस पण आपण काढू शकू, किंवा काही आपल्याकडे छोटासा कार्यक्रम असेल तरीही आपण काढू शकू. अशा टाईपमध्ये आजच्या डिझाईन्स आहेत. तुम्हाला जेव्हाही काढायचे तेव्हा तुम्ही काढू शकतात. तर ही 4 ते 2 टिपक्यांमध्ये काढायची आपल्याला. अशा प्रकारे फुलं काढून घ्यायचे आहेत. आणि ह्यामध्येही बघा आपण थोडंसं वेगळं कलर कॉम्बिनेशन वापरलेलं आहे, ग्रीन आणि पिंक कलरचं. ही तर सोपीच डिझाईन आहे, म्हणजे तुम्ही पाहिलेली पण असेल बऱ्याच ठिकाणी. बरेचदा आपल्याला दिसतात या अशा टाईपच्या डिझाईन्स. पण आपण रांगोळी काढताना नेहमी आपल्या साईडने पण काहीतरी क्रिएटिव्ह त्यामध्ये ॲड करायचं. म्हणजे तुम्हाला काही जरा नवीन आयडियाज आल्या तर तुम्ही त्या पण ट्राय करून पाहायच्या. चला, पुढची रांगोळी आपली आहे. ही पण 3 ते 1 टिपक्यांमध्येच आहे. या रांगोळीमध्ये म्हणजे थोड्याशा लाईन्स वापरलेल्या आहेत आणि मग आपल्याला अशा हार्ट शेपच्या डिझाईन्स 4ही बाजूने काढून घ्यायचे आहेत.
आणि असे लास्टला आपल्याला चारही साईडला डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये येल्लो कलर ॲड करायचा आहे आणि असं हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून असा गोलाकार डिझाईन, चक्राची डिझाईन काढून घ्यायची आहे. तर आणि आपल्याला फुलं काढायची आहेत लास्टला. तर त्यासाठी आपल्याला डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. आता इथे मी रेड कलर देऊन घेते आहे आणि अशी मी डिझाईन काढायचा प्रयत्न केला आहे, पण माझ्याकडे जो रेड कलर आहे ना तो असा सुट्टा नाही आहे, त्यामुळे ती व्यवस्थित दिसत नाही आहे. आणि फुलं पण माझे थोडे जवळ झालेली आहेत. तर थोडंसं सुट्टं डिझाईन काढण्यासाठी डॉट्स थोडे लांब काढायचे, मग ते फुलं पण असे सुट्टे दिसतील. तर माझी रांगोळी काढून झाली होती, त्यामुळे मला काही चेंजेस नाही करता आले त्यामध्ये. पण जेव्हाही तुम्ही काढाल तेव्हा हे वरचे आपण जे फुलं काढलेले आहेत त्याचे डॉट्स थोडेसे साईडला काढायचे. चला, आपली सगळ्यात सुंदर आजची रांगोळी हीच आहे, म्हणजे माझी फेवरेट रांगोळी आहे आजची. आय होप तुम्हाला पण आवडेल. सुंदर अशी डिझाईन आहे आणि मी पण माझ्या दरवाजासमोर आज हीच रांगोळी काढलेली आहे. आजच्या डिझाईन तुम्हाला आवडल्या की नाही हे मला कमेंटमध्ये सगळ्यांनी नक्की सांगा आणि सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही छान असे कमेंट्स आपल्या व्हिडिओजवर करत असतात त्याबद्दल. तर आपण भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच सोप्या सुंदर आणि नवीन डिझाईनसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन रांगोळ्या रोज शिकत राहा, पाहत पण राहा. तर भेटूया उद्या नवीन रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक यू.